वनमध्ये हा उपक्रम सर्व ग्रामस्थ याची जी काही कमिटी असेल ती योग्य निर्णय घेऊन हा उपक्रम सुंदरपणे व्यवस्थित पार पाडतात। भगवान प्रभू हनुमानजी आपल्यावर नितांत कृपा करेल, आपल्या आयुष्यात कधी उन्हा पडू देणार नाही। बाबा हा आनंद आपल्याला अनुभवायचा असतो। ही देवता अशी आहे आणि आपल्या भूमीला एक वेगळेपण आहे की आपले जे गावातले एक हनुमानजी आणि एक काशीहून आलेले हनुमानजी, इथल्या पाण्याने स्नानसुद्धा चालत नाही असं मी ऐकलं। म्हणून काशी क्षेत्रामध्ये जलाभिषेक करण्यासाठी पाणी आणायला आपल्यातली काही मंडळी गेली। भाग्यवान आहेत ती मंडळी। कधी कधी असं अभूतपूर्व पाहायला भेटत नाही। कोणी एक महापुरुष काशीवरून इकडं निघताना हनुमानजीचे आग्रह का तर काही भक्त होता तो हनुमंताचा, आणि त्याने सांगितलं, हनुमानजी तुम्ही आमच्या गावाला या। त्यावर ते म्हटले हरकत नाही, तू पुढं बघून चाल, मी आपल्या पाठीमागं येतोय। फक्त मागं वळून पाहिलं की मी त्या ठिकाणी थांबेल। येतपर्यंत आलं ते हनुमान। पण माणसाच्या द्विधा मनस्थितीमध्ये खरंच हनुमानजी पाठीमागे येतात का काय हे डोकावून पाहिल्याबरोबर हनुमानजी इथंच स्थिरावले आपल्याकडे, इथंच त्यांचा मुक्काम झाला। मायबाप ही भाग्याची गोष्ट आहे। अहो प्रत्यक्ष परमात्मा हे जागृत दैवत आहे। इथं फार पावित्र्य राखलं पाहिजे। कोणी झालं जाऊ नये त्या मंदिरात, कोणी सांगण्याची गरज नाही। आपली मनोवृत्ती, आपल्याला नैसर्गिक काही धर्म तर लांबून दर्शन घेत जावं, तो कृपा करेल। पण कारणा वाचून आपण आत प्रवेश केला मायबाप दोष लागतो। म्हणून अशा पवित्र स्थळाला, पवित्र क्षेत्राला आणि आपण पावित्र्य राखायचंय, आपली जबाबदारी ती मायबाप। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, पंक्ती आधी तुमच्याकडं आणि कीर्तन हे नंतर आहे। म्हणजे 9 ते 11 कीर्तन आणि 7 ते 9 मी बोलतोय बरोबर आहे का? बरोबर। पंक्ती आधी येतात आणि कीर्तन नंतर आहे। पुढल्या वर्षी हनुमानजीला साक्ष ठेवून 7 ते 9 कीर्तन करा आणि 9च्या नंतर जीव घाला। मंडपात जागा राहायची नाही बसाय। आता खाल्ली गेली झोपायला बैल कुठली, त्यांना खाऊ घालू नका फुकट, ऐकल्याशिवाय खाऊच घालू नका त्यांना। इथं ऐकलंच पाहिजे कीर्तन त्याने। म्हणून 7 ते 9 ही वेळ करा। ही फार प्रेमाची विनंती माझी, हनुमानजीला साक्ष ठेवून बोलतो। नियोजन बदला तुम्ही, हे बदललं नाही ना अजून घटत्याल माणसं, जीवन जात्याल आणि तिकडं जाऊन गप्पा हाणत्याल। आयला भाजी चांगली नव्हती, भाजी बरी होती पण तरी नव्हती। घरी जाऊन तेल पी ना, तरी पाहिजे तुला तर। हो काय मजा आहे मोठी। पण सर्वांच्या पायावर डोकं टेकवतो आणि कथेकळ वळतो विठ्ठल। मानवी जीवन धकाधकीच आहे सध्याच, आनंद राहिला नाही, कृत्रिम आनंद निर्माण झालाय। नैसर्गिक आनंदाला मुकलोत आपण। पण माझी विनंती, बस येत बस, दिवसाला 10-5 मिनटं खळखळून हसत जा। हसल्याने ब्लड प्रेशर वाढत नाही, अटॅक येत नाही, शुगर वाढत नाही, टेन्शन संपून जातं। पण खळखळून हसायचं,
काही माणसं आयुष्य हसत नाही, गंभीर असतात, दांडारल्यासारखी. तुझ्यावर का लोकरी मावा पडला का तेल आला का? या जगण्यावर, या जन्मावर शतधा प्रेम करावे कशाला या महाकवींनी म्हटलंय. अरे आनंदी राहायला शिका. स्वर्ग मोक्ष लगेच्या लगे भेटत नसतं. काय नाही तिथंही सध्या स्वर्गातही सध्या वातावरण चांगलं राहिलं नाही. महाराष्ट्रासारखंच वातावरण झालंय स्वर्गाचं. बेकार अवस्था आहे. आपल्या बीड जिल्ह्याचा तर प्रश्नच नाही. आष्टीचा फुफटा, पाटोद्याचा हेलपटा, गेवराईचा घळाटा आणि बिडाला 12 वाटा. म्हणाच आहे जुनी. असा आपला बीड जिल्हा. साधू संतांची भूमी. एकीकडे गोरक्षनाथ टेकडी, दुसऱ्या बाजूला रामगड, पलीकड सगळे मानूर, तुमचं मन्मथ स्वामी मंदिर. अहो सगळ्या बाजूनी तीर्थ आहे त्या गावाला. तरीसुद्धा गाव दम काढीत नाही. म्हणले कमाल वाटते मला सुद्धा. काय तसल्यातून सुद्धा ह्या ज्वालामुखी बाहेर पडतात. म्हणून स्वर्गात पहिल्यासारखं वातावरण नाही. पहिलं होतं चिंतामणीच्या सडका, कामधेनूची खिल्लारं, कल्पतरूच्या बागा, रंभा, उर्वशी, मेनका, चौफुला, नटरंग, दंगल, बाहुबली, पुष्पा, गौतमी सगळं स्वर्गात होतं. आता काही राहिलेलं नाही. मध्ये मी 6 महिने तिथंच होतो. कटाळून खाली आलो. हा जो आनंद आहे ना, तुमच्या चेहऱ्यावर हसलं पाहिजे हो. तुम्ही हसत नाहीत, गंभीर आहेत तुम्ही. ग्रासलेला माणूस गंभीर असतो, रोगी माणूस गंभीर असतो, चिंताग्रस्त माणूस गंभीर असतो. कसली चिंता इथं? अवघी चिंता वारली. म्हणून हा आनंद स्वर्गात सुद्धा नाही. हा सुख सोहळा तो स्वर्गात सुद्धा नाही. इतका आनंद आपण अनुभवतोय. आनंदी राहा, प्रसन्न राहा, आरोग्यही चांगलं राहतं हसल्याने. माझ्याकडे बघा ना तुम्ही. 78 वय माझं आता चालू. अजून लहानपणापासून डोकं दुखलं नाही आणि जन्मल्यापासून पोट कधीच दुखलं नाही. दुसऱ्याने ज्यादा खाल्लेलं पाहिल्यावर सुद्धा दुखलं नाही. काही काहींचं तसं सुद्धा दुखतं, किती खातोय वगैरे. खाऊ दे ना, सार्वजनिक आहे, खातच असतात. 100% अनुदानावर संडासची स्कीम होती आमच्याकडे. बाकी कशातलं का खात नव्हती, पण नव्हता हात लावाय पाहिजे. पुसून आणलं ह्या गाड्याने एकदा. ए सर मागे सर. ही असलीच अपक्ष होऊन उभा राहतात, पुढं गावाचं वाटोळं करतात. ही आताच बिजई थी त्याची. सर माग, सांभा माग सर. तू जवळ घेऊ नको ह्यांना, पकवाच फोडतेल. ही लय मिलिंदर लेकराच्या नादी लागत नाही मी कधी. सध्या IPLचा जमाना आहे. यार माग सरक ना, तू उठ रे. त्याला उचलून ठेवा की मागल्या बाजूला. मोठ्या घरचे दिसतात त्याच्यामुळं पुढे. मोठ्या घरची ऐकत नसतात, ती घुसत असतात.
राष्ट्राचं वाटोळं मोठ्या घरच्यांनीच केलंय माय. गरिबाची मागं राहते ते काय ते लेकरू मागं बसले दोन. हे आमची पुढं ही बंडखोरी करणार, ती ह्याला शह देणार, तिकडं पंडिताला हाक मारणार, इकडं क्षीरसागराला बोलविणार, तिकडं मुंड्याला बोलविते. आता हे कोणाला ऐकायची नाही. दयानंद महाराज इतिहासाचा भला छात आहे. मला हे सगळ्याकडे ओळखीच आहेत. त्यांची नावं नाहीत घेत, ती बी ओळखीची आहेत की घेऊन आहेत अशी. काय करायचे यंदा जीवनात? काही नाही माईबाप. मला विचारतात लोक, ही परस्पर विचाराची, वेगवेगळ्या पक्षाची, वेगवेगळ्या जातीची, वेगवेगळ्या विभागातून निवडून आलेली एकत्र तरी कशी काय राहतात बाबा? मी म्हणलं सोपं आहे. एकाच जंगलात हत्ती, घोडा, खोकड, माकड, बोकड, उंट, ससा, शेळी, लांडगा, साप, मुंगूस सगळे एका जंगलात राहत. पण जंगलाला जर आग लागली तर हरणाला चिकटून वाहत पळवतो पण धरीत नाही. साप मुंगसावून जातो, मुंगूस पकडीत नाही. उंदीर बोक्यावून उडी मारतो, बोका धरीत नाही. शेळी लांडग्याला घासून चालते, लांडगा पकडीत नाही. कारण जंगलाला आग लागली. वाचायचं पडलंय प्रत्येकाला. कशाची आग? ह्या महाराष्ट्रात आग लागली ईडीची. ह्या ईडीच्या आगामुळं ह्या अवलादी एकत्र राहतात, नाही तर राहत असतात ही बांडगुळ एकत्र. निचाड बांडगुळ आहे ही. त्या भीतीने एकत्र येते. दात काढलेलं साप आहे ती. चावलं तरी विष बाधत नाही ह्यांचं. आणि चांगलं चाललं होतं. 1500 रुपये माझ्या आया बहिणींना भेटत होतं. 2100 रुपयाची बोली होती. 50 लाख बाया तर बाहेर काढल्या त्यांनी. आणि ह्या 15,000ची वाट वर्ष 6 महिने बघा. सगळं चालण्याचं लक्षण नाही. म्हणून जीवन चांगलं जगा. चांगलं जीवन जगण्यासाठी वैराग्य ज्यांच्या घरी पाणी वाहत होतं, तत्वज्ञान ज्यांच्या जीवनात पायकी करत होत, भक्तीचा वारसा घेऊनच हे कुळ महाराष्ट्राच्या पावनभूमीत उदयाला आलं होतं. भंडाऱ्या भामचंद्र डोंगराची साधना, इंद्रायणीचा निर्मळ किनारा, देहूसारखं सुप्रसिद्ध गाव आणि बोलोबा कनकाईचा वंश, विश्वंभर बाबापासून 7 पिढ्या परमार्थाचा वारसा, मराठमोळ्या शब्दांना वेदांताची झालर, वेद, उपनिषद, गीता, भागवत याचं मंथन करून पंचमवेद गाथेची निर्मिती ज्या महाकवीने केली, त्या श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबराय यांच्या मुखातून निघालेली ही अलौकिक अक्षर आज कीर्तनाला विठ्ठल. जरा जोरात वाजवायचं. घोळा घोळा वाजते टाळ म्हणायचं नाही, हाणायचं. वारकऱ्यांचं टाळ आहे ती काय नारायण गावचं येतोय. उगवली शुक्राची चांदणी, हे गावलंय न्यार ह्याचं थंडगार वार, ह्याला गरम शेनगार श्वासानं. हिथं वरण भाताची गोडी नको फुकट छेडा छेडी, सोंगा डोंगाचा बाजार भरला. ही शांतारामनी पिंजऱ्यात लिहिलंय हे गाणं. जाऊ द्या, काय करायचं आपल्याला. मग टाळ जोरात वाजवायचा. टाळा टाळी लोपला नाद, अंगो अंगी मुराला छंद, भोग भोगिता चाटीला भोग, ज्ञान घेऊन गावा गोविंद. भगवंताचं नाव टाळाच्या झणत्कारात काय सुंदर वाजवतोय बाळवतो. कोणाकडे शिकायला हे इकडे 2 मिनिट बस. कुणीकडे चालला कुठं? अरे कुणीकडे चालला? तिकडं काय तिकडं
तुम्ही म्हणणार एवढंसं लेकरू गेले आणि दयानंद महाराजाचं काय नुकसान होत, मला एवढं कळत नाही. पण बारका घळसुद्धा मोठा बोगदा पाडीत असतो. समजा आता पण इब्लिश लेकरू जयललिताचा गट पहिल्या प्रहारात झालेली. जाऊ दे, किती खाली येऊन बोलायचं त्याला बी माप असतं. शिस्त पाहिजे. हे काही इंडियन पेनल कोड ॲक्ट नाही की महिन्याच्या महिन्याला घटना दुरुस्ती होते, असं नाही चालत. हे संता घरचा लॉ आहे. इथं मागं पुढं चालत नाही. कीर्तनकाराने कुठं उभं राहायचं, टाळकऱ्याने कुठं, विणकऱ्याने कुठं, आणि तू तर सुंदर मृदंग वाजवतो. पण किती वाजवतो, ह्यांनी कधी टाळ्या वाजवले का मागं? हे आपलं अपयश आहे माईबाप कलाकाराचं. आता गुणीजनासाठी 2 टाळ्या वाजवल्या तर काय नुकसान होतं का? चांगल्या गाणाऱ्यासाठी 2 टाळ्या वाजवल्या काय नुकसान होतं? अरे इथं नाही टाळी वाजवली तर पुढच्या जन्मात टोल नाक्यावर टाळी वाजवावं लागलं माईबाप. लय बेकार असतं ना मग ती. 4-2 असतात टोल नाक्यावर. शिखंडी कुठला. हे जीवन आहे म्हणून टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाट ही चालावी. रातचा गडी तर नाचत असत. नाही पाहिलं आमच्याच भागातलं हे चांगलं आहे. तरुण आहे, यंग आहे, मी थकलेला माणूस आहे. हे अनुभवाचं आहे सगळं. ते अनुभव शून्य काय कामाचं नाही. अनुभव लागतो माईबाप. मी पेराय शिकलो सुरुवातीला आणि बागायतात पेरायची पाळी आली मला. भीती होती अंतःकरणात की दाट पातळ झालं तर 2 एकर बागायत, वर्षभर काय खायचं. पण आमचे वडील म्हणले पेर, आणि मी पेरायला सुरुवात केली. पहिलं तास सरळ आलं. 2-3 मुरडानं, तुमच्याकडे मुरडानं म्हणता का तास म्हणता? हा, मुरडानं आली. तो एक चांगला पेरणारा आला आमच्या भागातला, प्रसिद्ध. 8 इंचावर, 9 इंचावर, 10 इंचावर दाना पाडायचा, इतका हुशार होता तो. माझ्याबरोबर 2-3 फेर चालला, माघारी निघाला. मी सहज म्हटलं, काका बरं चाललंय ना, ही मूठ बरी सुटते ना. त्याने एकच वाक्य वापरलं. तो म्हणला, नळ जरा ज्यादा वाजत्यात. काय बोललो मी? नळ ज्यादा वाजत्यात म्हणजे याचा अर्थ काय? दाट होत असलं पाहिजे. हा, आणि मी तिथून पुढं मूठ चोपली, ती 9 फुटावची पाडू बघलो. नाही लक्षात आलं. दुर्जनाचं एक वाक्य सज्जनाचा काटा काढत असतं, आणि सज्जनाचं एक वाक्य वाल्याचा वाल्मिक बनवत असतं. मायबाप वाल्मिक बनवत असत. असा जो अनुभव आहे तो महाराज अभंगाच्या पहिल्याच्या
हे अनुभवावर आरूढ असावे लागते. संत अनुभवा वाचून काही बोलतच नाही. अनुभवे आले अंगा ते या जगात येतस. तुका मानेचा कोणीचा चाकून सांगे माझा अनुभव आहे अंगे. महाराज म्हणतात अनुभवाच्याला फार महत्त्व आहे. ते ज्ञान जास्त फलद्रूप होतं. मी मागल्या आठवड्यात तिथं बोदेगाव लावलं होतं कीर्तनाला तिथं जवळ. ते येताना रस्त्याच्या कडेला एक मोठा बंगला होता. मी हौद दिसला दारात त्या बंगल्याच्या. मी ठरवलं थोडा वेळ हौदात पाणी असेल आपलं हातपाय धुवू आणि फ्रेश होऊन पुन्हा जवळ 5 किलोमीटर कीर्तनाची जागा असल्यामुळे जाऊ. मी तिथं गेलो तर त्या मालकाने मला पाहिलं आणि महाराज म्हणला मी तुम्हाला ओळखतोय. आज तुमचंच कीर्तन आमच्या गावात आहे. चहा घेऊन जा. बसलो जरा. 7-8 बाया तिथं समोर शेंगा फोडीत होत्या भुईमुगाच्या. मी सहज विचारलं काका म्हणलं 7-8 बाया लावल्यात शेंगा फोडायला भुईमुगाच्या. किती शेंगा अशा भुईमुग किती तुमच्याकडे शेंगा? ती म्हणलं 40-50 किलो असतात. आम्ही म्हणलं 40-50 किलोला 7-8 बाया कशामुळे लावल्या? तो हसला. म्हणला ह्याच्यातलं गणित तुम्हाला नाही कळायचं. मी म्हणलं तू सांग. म्हणला ह्या सगळ्या बाया बोचऱ्या आहेत. मी म्हणलं म्हणजे ह्या कुणालाच दात नाहीत म्हणला, त्याच्यामुळं एकही शेंगदाणा वायाला जात नाही म्हणला. 4 चांगल्या लावल्या असत्या तर अर्धा किलोचा भुका पाडला असता म्हणला. बुद्धिमान माणसं कुठं आपला व्यवहार हे कधी कधी गंमत वाटते. हा अनुभवाचा भाग आहे. हे अनुभवाने सिद्ध करावं लागतं. बाबा बोलणार तर काय अनुभव महत्वाचा. अनुभव नसला ना तर जीवन व्यर्थ होतं. संसार हा अनुभवाने करायचा. बाकीचे अनुभव जमेला धरायचे. आपले वाड वडील आजोबा पंजोबा ज्या मार्गाने गेले त्याच मार्गाने जायचे. आपले संत ज्ञानोबराय तुकोबराय नाथबाबा भगवान बाबा वामन भाऊ अरे हे मोठे मोठे संत ज्या मार्गाने गेले त्याच मार्गाने जायचे. मार्ग दावाने गेले आज मार्ग दावाने गेले आज मार्ग दावाने गेले आज मार्ग दावाने गेले आज दला गेले संतते दला गेले संता दयानिधी संतते हेची मार्गे चालू जाता न पडे गुंता कोठे काटे. पण साधू संतांनी जी विचारधारा दिली जो मार्ग दाखवलाय त्या मार्गाने जायचं. माईबाप कल्याण होतं कल्याण होतं. मार्ग चुकला ना बरबाद होतं आयुष्य बरबाद. मुलं बाळ एकीकड तू एकीकड प्रपंचाची दानादीन नाचक्की अपमान समाजातली प्रतिष्ठा नष्ट होते. मायबाप फक्त मार्ग चुकला की
म्हणून संत या सगळ्या वाईट मार्गाला मोडतोड करून एक महामार्ग तयार केला, राजपथ तयार झाला. मोडोण्या वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार. किती मजा आहे. हा राज्यभार चालल. हत्ती घोडे उंट एकाच रस्त्याने चालते. आता आपला 6 पदरी मार्ग, किती बिनबोबाट माणसं जातात. हायवे आपला रस्ता गावाच्या जवळ, तरी हाय स्पीडने जात जाऊ नका, कळलं तुम्हाला. नाही तर मग रब्बा रब्बा होतो. रब्बा रब्बा म्हणजे ॲक्सिडेंट हो गया रब्बा रब्बा. हिंदी गाणं होतं मागे. मला नाही तसलं काही येत, पण म्हटलं थोडंसं नाद आहे थोडासा ऐकायचा ह्याचा. IPL बी पाहतो कधी कधी. आज आहे कोहल्या वगैरे आहे, रोहित आहे, दोन्ही संघ एकमेकाला भिडल्यात. बरं वाटतं कधी कधी पाहताना. काल परवा दुपारी सामना होता आणि घरी होतो. त्या रोहितची विकेट पडल्यावर माझ्या डोळ्यात पाणी आलं. ते पोरग आमचा नातू पुढं बसलेला. म्हणलं आजोबा काय झालं? म्हणलं रोहित आऊट झालेला आहे. चांगला खेळाडू 2 धावावरच बाद झाला. आणि ती कार्ट आमचं बिलिंदर, ती म्हणलं रडायला काय, बाप मिळाला काय तुमचा मला. इतकी काय झालं, त्याला खाटावूनच टाकून मी बी खाली असं फरशीवर आपटलं. म्हणलं आजोबा ह्याला काय म्हणतात? म्हणलं याला विकेट म्हणतात. म्हणलं बाबा त्यांची दया दाखवून नाही झालं. ज्याला राष्ट्रप्रेम नाही, ज्याला देशाबद्दल खेळाडूबद्दल प्रेम नाही, कलाकाराबद्दल प्रेम नाही, समाजाबद्दल प्रेम नाही, ही नाही ठेवण्याच्या लायकीचीच नाही. ही संपविली पाहिजे, संपविली पाहिजे. हा अनुभव आहे संतांचा. दुर्जनाला संपवलंच त्याने, ठेवलं नाही. काठी आणली त्याच्या डोक्यात. याचा अर्थ असा की त्यांची विचारधारा मोडून काढली सज्जनाने. नाठाळ भेटला तर त्याला दंड दिला. कधी कधी असं घडतं की जीवनाला पोषक वातावरण ज्याच्याने निर्माण होतं तो विचार आपण करायचा असतो. लाईक आईन 4 उड्या मारल्या नाही चालत. माहिती परिवर्तन कशात आहे ते पाहायचं. विरोधक असतात परमार्थात बी. आता सप्ताह चालू झालं की काही ठराविक गट आता घातलं गाव मातीत 5-25 लाखाला. आता काय वाटूळच झालं. एक गट ठराविक असतोच ते, त्याला मोडून काढून आपलं कार्य करायचं असतं. मायबाप सज्जनाने कधी माघार घ्यायची नाही आणि भीती बाळगायची नाही. आणि वारकऱ्याने तर कधीच नाही. माझ्या हरीच्या दासा काही आम्हा भय नाही. हा आम्हा हरीच्या दासा काही भय नाही. त्रिलोकी देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट. देव मागं पुढं उभा राहून भक्ताचं रक्षण करतो. फक्त विश्वास महत्वाचा. देव काय असतं? देव कुठं असतं? देव श्रद्धेमध्ये. मायबा तुमची माझी श्रद्धा हनुमंतरायावर किती, त्याच्यावर देवताची अनुभूती. देव म्हणजे काय? देव हा शब्दच मुळात दिव नावाच्या धातूपासून जन्माला. दिव म्हणजे प्रकाश, ज्ञानाचा परिपूर्ण प्रकाश म्हणजे देव. तो कोणाजवळ असतो? तो महात्म्याजवळ असतो. मायबाप महात्म्याजवळ असतो, साधूजवळ असतो. साधूमध्येच देवाचं वास्तव्य असतं. हे सांगाय अभंगाचं दुसरं. देवताया जवळी आसे, देवताया जवळी आसे, देवताया जवळी आसे, देवताया जवळी देवताया
लकब जी होती ती स्वराची सुंदर होती अतिशय. मला कळत नाही हा यमन कल्याण आहे का भीमप्लास आहे का बागेश्वरी का आसावरी का जीवनपुरी का दरबारी कानडा आहे का बिहाग आहे का मालकंस आहे का आईर भैरव आहे का भैरवी का एखादी तोडी आहे का शंकर आहे हे लगेच कळत नाही. पण स्वरात जे वळण असतं स्वराला ते अतिशय सुंदर आहे, गोड आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा सातत्याने, मेंदू आणि हृदय, मेंदू आणि हृदय या दोन्हीचं अंतर मोजलं की मध्यांतरीला कंठ येतो. काय बोलतो मी? मेंदू आणि हृदय या दोन्हीचं अंतर मोजलं की मध्यांतरीला कंठ येतो. मेंदू आणि हृदय एकरूप होऊन ज्यावेळी कंठातून स्वर निघतो त्यावेळी तो परमात्म्यापर्यंत पोहोचत असतो. मायबाप परमात्म्यापर्यंत पोहोचतो. तुझं तर काय रे येड्या, मेलेल्या जनावराचं चमडं आहे. वादी शायपोड धुमपोड हे मेलेल्या जनावराचं आहे, तरीही परमार्थाला पोषक बोल काढते. मेलेल्या जनावराचं चमडं परमार्थाला पोषक बोल काढतं. हे जित्या जनावरांना सांगावं लागतं. हे दुर्दैव आहे आमचं मायबा, हे दुर्दैव आहे. पण तुला लाख लाख शुभेच्छा, लवकर पठाडे हो. लय कीर्तन वाजवली पठाडेने माझी. काय आनंदच असतं एक, हा आनंद मिळत नाही मायबा. देव कुठं आहे? देव एक गंमत सांगतो म्हणजे लक्षात येईल. तुकोबरायच्या काळात विरोधक फार होते तुकोबरायला. आता विरोधक नाहीत आमच्या वारकऱ्याला, अजिबात विरोध नाही. फार आदराने बोलवितात, प्रेमाने जीव घालतात. नको नको ते भाज्या पदार्थ, अहो कंटाळले वारकरी खायला सुद्धा गोड. गुलाबजाम असू द्या, बुंदी असू द्या, पुरी भाजी. वारकर म्हणा बुंदी नको मला, भाकरी असली तर बरी. म्हणजे इतकाच चांगलं वातावरण आहे वारकऱ्यांना, फक्त भजून खाल्लं पाहिजे. नाहीतर मग ती बेकार मार खावा लागतो. म्हणून चांगलं जीवन आहे, विरोध नाही, काय नाही. पूर्वीच्या काळात विरोध होता. तुकोबरायाला लोकांनी हाणलं त्या काळामध्ये. नाथरायांच्या अंगावर थुकली माणसं, ज्ञानोबरायांची झोळी फाडली लोकांनी. इतका विद्रोही माणसं होती. तुकोबरायचा तर गाथा गोळा केला त्यांनी का सगळे वह्या लिहिलेल्या अभंगाच्या, आणि तुकोबरायच्या समोर आणून मांडल्या. महाराज याचा दगड बांधा या वह्याला आणि इंद्रायणीच्या डोहात फेकून द्या. चांडाळ चौकडी होती ती. महाराजांच्या डोळ्यात आसू आले. 96 कोटी अभंग नामदेवरायाने लिहिले आणि 4 कोटी अभंग लिहिण्यासाठी मला अवतार घ्यावा लागला. आणि ते लिहून झाले. आता ते इंद्रायणीच्या डोहात बुडवायचे म्हणजे डोळ्यातून आसू आले. पंढरीराय काय प्रसंग आणला माझ्यावर, कसली वाईट वेळ आहे. तुमच्या कृपेने हा गाथा लिहिला. पण नाईलाज होता, समाज विरोधात गेलेला होता. तुकोबरायाने दगड बांधून तो गाथा इंद्रायणीच्या डोहात टाकला मायबा. पण बुलडाच नाही तो. जशा लाह्या ताराव्या तशा प्रकारचा गाथा तो पाण्यावर तरला मायबा.
50 वह्या पाण्यात राहिल्या पण बुडल्या नाही. कोपरा पानाचा ओला झाला नाही का अक्षर पुसलं नाही ओलं. भगवंताने हा गाथा तुकोबरायांची आपल्या हृदयाला दाबून धरली हो, भिजून दिली नाही. देवाला माहीत होतं हा गाथा जर या इंद्रायणीच्या डोहात बुडाला तर महाराष्ट्राचा परमार्थ बुडाल्याशिवाय राहायचा नाही. मायबाप, परमार्थ बुडाल्याशिवाय काय आदर, काय मजा आहे. 13 दिवसानंतर दृष्टांत उपाशी राहिली महाराज. 13 दिवसाचं उपोषण. गाथा परत दिला भगवंताने. टाळ मृदंगाच्या गजरात पुंडलिक वरदाच्या नामचिंतनात गाथा घरी आणला मंदिरात. आणि या दुर्जनाने पानं खालीवर लावली होती. तुकोबराय अनुक्रमणिकेप्रमाणे पानं लावत होते. पानं लावून झाली गाथा पण 2 पानं सापडणार. त्याच्यातली 2 पानं कमी होती. तुकोबरायने आपल्या मुलीला विचारलं, काशीबाई आपण याच्यातली पानं घेतली? ती म्हणली नाही बाबा. भागीरथी तू पानं घेतली या गाथ्यातली 2? ती म्हणली नाही. विठोबा तू घेतली? ती म्हणला नाही बाबा. शेजाऱ्या पाजारच्या मुलांना विचारलं, आपण घेतली पानं? ती म्हणले नाही. मग आपली धर्मपत्नी जिजाबाई, जिला तुकोबराय आवली या नावाने हाक मारायची, कारण डायरेक्ट नावाने हाक मारायच्या थोड्या लज्जास्पद वाटत होतं त्या काळात. आता काय लाज वगैरे नाही, या डायरेक्ट हाक मारतात. कारण शिल्लक असली तर वाटेल ना, शिल्लकच नाही म्हणल्यावर वाटायचं काही कारण नाही. एकेरीच बोलतात अलीकडं बाया नवऱ्याला, रमेश कुठे गेला होता रे? मला वाटलं ही त्याची सिस्टर आहे काय, मग उशिरा कळलं हा तिचा मिस्टर आहे. मग बेकारी चालली. आणि गड्यांचं त्या बायांचा दोष नाही, गडी कमकुवत झालं, ताकदी राहिल्या नाहीत गड्यांना, निर्बळ झालं गडी, ताकदच नाही गड्याला. पहिल्या गड्यांना ताकदी होत्या. ज्वारी काढायला, कडबा काढायला गेली गडी, कुठं एक म्हातारं सांगत होतं मला, एक चिपाड जड गेलं ज्वारी काढताना रात्रीच, आणि सकाळी जाऊन बघत आहे तर त्याने एक रामकटच म्हणजे बाबळ उपाटली होती त्या म्हातारी, कडाला होती ज्वारीची. अजून आपण काँग्रेसलाच आबातोय, कुठं उपटता येते तरी नाही. मायबा पहिले ताकदी होत्या गड्याला, अफाट ताकदी. मी सासवडला कीर्तन होतं, जेजुरीला आलो खंडोबाचे. मला खंडोबा आवडतो जरा, रामापेक्षा जरा बरा आहे. रामाने बायको झोपडीत ठेवली, हरणाच्या पाठीमागं पळाला, तर बायको रावणाने नेली. पण खंडोबा तसलं करीत नाही कधी. कुठेही घोड्यावर निघाला तरी स्टेपनी पाठीमागं. डोकेबाज आहे खंडूला. तरुणांचा आदर्श आहे खंडू. म्हणजे तरुणांनी सुद्धा आपलं सुखदुःख बरोबरच नेत जावा, कुणाच्या विश्वासावर ठेवू नका बाबा. जग बिघडलेलं आहे सगळं. म्हणून काय बोल, मी तिथं गेलं, खंडोबाचं दर्शन घेतलं आणि पायरीवर बसलो. तिथला नेम असा आहे जेजुरीचा खंडोबाचा, नवीन लग्न झालेली जोड आली की बायको खांद्यावर घेऊन 5 पायऱ्या चढावं लागतं. मग तसल्या गमती बघा असल्यावर मी तास बसतो तिथं. चित्र बघण्यापेक्षा ओरिजिनल कसं ऐका. जी तरणे भांडपोर होती ती बायको खांद्यावर घेऊन पळायची. पण पुण्यातून एक जोड आली 35-55ची, त्याचं वजन 35 आणि तिचं. म्या ओळखलं की ह्या रामाला ही धनुष्य उचलत नाही. तोवर 2-4 पोरांनी गाठला. म्हणजे 200 रुपये द्यावं लागतील, नाही तर बायको खांद्यावर. त्याला वाटलं 5 पायऱ्यासाठी 200 द्यायचं म्हणल्यावर बसलं 2 पाय, ती बाई खांद्यावर. माझं काळीच धडा करायला. एक गाणं आठवलं, काय होता असं तू, काय झालं असं तू, अरे वेड्या कसा बाया गेला असं तू. काही नाही, कुठून ताकद आली काय, तासला बोजा घेऊन उठलं राहते. टर्र आवाज झाला, इतकी पॅन्ट फाटली.
2च पायऱ्या चढ, तिसऱ्या पायरीवरूनच जगदंबा टाकून दिली. तिचा खुबाट गेला, डगमारीत चालायची नाही. ह्याने पोट आवळून धरलं, ती सोडीनाच. मी म्हणलं तसं कर, पोट आवळून धरलं. म्हणलं आताडी कुणीकडे गेली काय मिळावं, ताकदच नाही. ताकदवान गडी होतं माईबाप. आपल्यास जास्त बायका नांदवायचं गडी. तो कुंभरायलाही 2 होत्या, माझ्या छत्रपतीला 8 होत्या, राणा प्रतापाला 17 बायका होत्या, राजा दशरथाला 703 बायका, कृष्णाला 16,108 आणि रावणाला 80,000. काय आकडे आहेत का काय राव, बोंडाळून जाईल ना माणूस. आता रावणाची किती बायका बरं गाठ पडली ती काय मी बघाय होतो का काय दवा. आता 80,000 बायका म्हणजे कवा भेटत होता का त्याची त्याला माहीत. एवढी बायका होत्या पुरुष. अलीकडं काय काय म्हणतात कृष्णाने 16,000 केल्या, मी 16 केल्या तर काय होईल. म्हणलं गोळा करून नदीला नेऊन टाकत्या. काय करतात तुझं वाटलं काय तुझ्याकडं बावळाटा. जाऊ द्या, ज्याच्यासाठी मी बोलतो. तुकोबराने विचारलं जिजाबाईला, आवली म्हणायची ती तिला, प्रेमाने हाक मार. बायकोला 2 नाव असतात प्रत्येक नवऱ्याच्या. एक समाजातलं विखोरलेलं नाव असतं, ते प्रसिद्ध असतं. आणि एक नाव दोघांनाच माहीत असतं त्या नवरा बायकोला. ते लय गुह्य असतं. ते जरा ध्यानात आणा ना एखाद्या, बसल्या बसल्या काय काम आहे. प्रेमाने हाक मारत असते. मी सुद्धा अजून थकलोय, आमची म्हातारी थकली. केस पांढरं झाल्यात, कपाळ खोल, गालफाटं बसली, डोळं खोल गेल्यात, दंतवाडी मागल्या 7-10 वर्षात निघून गेली. मान हालती, बेल्ट लावलेला, कमराला बेल्ट. पण मी अजून त्या म्हातारीला प्रेमाने हाक मारतो. काय चाललंय मस्तानी म्हणतो. आता ती मस्तानी का, ती बी आतून म्हणते आला वाटतं माझा बाजीराव. पायऱ्या उतराय येणार मला, आणि बाजीराव कशाचा. प्रेमाने राहायचं हो जीवनात, काय करायचं. तसा आवली तो कुंभार आहे म्हणतात. ते म्हणले जी महाराज या गाथ्यातली 2 पानं घेतली आपण. ती म्हणली घेतल्यात. कुठं आहेत. कमराला खोसल्यात. ते म्हणले कशामुळं असं केलं. तुम्हाला तर लिहिता वाचता येत नाही, मग ही गाथ्याची पानं कमराला का खोसली. तिने दिलेलं उत्तर मार्मिक आहे. त्या म्हणतात ही पानं 13 दिवस पाण्यात राहिली पण बुडली नाही. मला बी इरीबारवर पाण्याला जावं लागतं. मी काय बोलतो ते कळतं. एखाद्या वेळेस मी पायरीवरून पाय घसरून पडले पाण्यात, तर ही गाथ्याची पानं मला तारल्याशिवाय राहायची नाहीत. मायबाप तारल्याशिवाय राहायचे. ऐसा ज्याचा अनुभव. मग देव पाहायला कुठं जायचं. देव त्यांच्या जवळच असतो. मायबाप कोणाजवळ असतो. त्या साधूमध्ये असतो. ज्याशी अपंगिता नाही त्याशी धरी जो हृदयी, तोच साधू ओळखावा. मृदू सबाह्य नवनीत ऐसे सज्जनाचे चित्त. देव त्याच्यामध्ये असतो. त्या देवाला कधीतरी टाहो फोडून हाक मारी जा रे. रामकृष्ण टाहो नित्य फोड. न सोडी रे भावो टाकले, सोडी रे भावो इकडं आमचं काय झालं ते तुम्हाला कळलं नाही ते बरं झालं.
सगळे विकेट एक गट्टा पडले सगळे, काही राहिल्याच नाही. हे अनुभवाचं एकच पट्टा होऊन गेला, त्याचं नाव रावण बाप, जे उलटं म्हणत होतं. आपल्याला पुढचं ध्यानात येतं पण मागचं आठवत नाही. हा सरस्वतीचा शाप आहे असं छगन म्हणला. माणसं मोठी. नीट बस, नीट बस. फाउंडेशन, फाउंडेशन. भारी पोर, 4 वेद बसले बसल्यात मध्ये, 4 जण. चला पोर. मला 17 नातू बाबा, 4 पंतू, धरण फुटले. तरी आमची म्हातारी आजी म्हणायची होऊ दे अजून. अरे काय गावच बसायचा करते का काय म्हणलं. म्हातारीचं माझं बी जमलं नाही कधी. 107 वर्ष जगली. आणि वाकडं यायचं कारण काय, ती म्हातारी मला साई खाऊन देत नव्हती, दुधावरची साई. मग एके दिवशी इकेरीवर आलो. म्हणलं आजी मला 5 बहिणी, मी एकटा नातू, मग तू मला साई का खाऊन देत नाही. हा म्हणली बाबा तू तरी काय माझा वैरी का. म्हणलं मग का साई खाऊन देत नाही. हा म्हणली मिशा येत नाहीत. कुठल्या विद्यापीठातून म्हातारी पदवीधर होऊन आणते. साईचा आणि केसाचा केसा इतका संबंध नाही. शेवटी मला मिशा आल्या. म्हणलं आता तरी साई खाऊन दे. म्हणजे तुझ्या पोराला यायच्या नाहीत. म्हातारी गेल्यावरच निवड दाखवून साई हाणली म्या. कुठं नादी लागतं ह्या म्हाताऱ्या माणसाच्या, डोक्यावर असेल. मग असा जो महापुरुष आहे, म्हणजे मी रावणाबद्दल बोलतो, उलटं पाठ होतं. संस्कृतचा गाडा पंडित होता तो. त्याने लिहिलेलं संस्कृत मोठ्या मोठ्या कीर्तनकारांना वाचा येत नाही मायबाप. एखादा नमुना सांगू काय तुमच्यासाठी. जटाटवी गलज जल प्रह पावित स्थले गले वलंबिता भुजंग तुंग मादिकाम डम 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 निनाद्वट डमर वयम चकार चंड तांडवम तनो तुनः शिव शिवम जटा कटाह संभ्रम ब्रह्मण्यलिंप नज विलोल बीज वल्ल विराजमान मूर्धन जगत 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 आठ पट्ट पावन किशोर चंद्रशेखर रति प्रतीक्षा नमो धराधरेन्द्र नंदी विलास बंधु बंधु मुरति गंत संत प्रमोदमान मान. रावणाने लिहिलेलं शिवतांडव नावाचं स्तोत्र आहे. शंकराची स्तुती केली रावणाने. विद्वान होता रावण. आमची महाराज मंडळी मोकार माप काढते ही तो उभा राहून. रावण असा होता आणि तसा होता, तुझ्यापेक्षा बरा होता. एक बायको सांभाळते ना, 80,000 बायका सांभाळल्या त्याने. त्याचं खोबऱ्याचं तेल तरी तुझ्या उत्पन्नातून भागेल का. 80,000 बायाचं एवढा मोठा रावण होता. पण जीवन एक चुकीचं पाऊल पडलं तर संपूर्ण आयुष्य बर्बाद झालं. कुळासकट मायबाप, कुळासकट. एक चुकीचं पाऊल, एक विकारात शिरला काम, एक क्रोधात शिरला की परिणाम काय होत. पण साधूच्या अंतःकरणामध्ये काम क्रोधाची लागणच होत नाही माय, शिवतच नाही त्याला. हे विकार हे सांगाय अभंगाचं. ते काम क्रोध नाही चाले, काम क्रोध नाही चाले, काम क्रोध नाही
काही चाली होती झाली समता. हे काम आणि क्रोध हे जे दोन विकार आहेत ना, तसे षडविकार आहेत 6, पण 2 प्रमुख आहेत. हे प्रमुख आहेत. भगवंताला एक अर्जुनाने प्रश्न विचारलाय भगवद्गीतेत. अथ केन प्रयुक्तोयम पापम चरति पुरुषः अनिच्छिन्नपि वार्ष्णेव बलादिव नियोजिता. असे कोणते विकार आहेत की ज्याच्यामुळं जीव पापाला प्रवृत्त होतो. भगवान सांगतात काम यश क्रोध यश रजोगुण समुद्भवा महाशनो महापाप्मा विदने मे वैरिणम. तव हे काम क्रोध उपाही जया ते कृपेची साठवण नाही. हे कृतांताच्या ठाई मानिजत. ज्ञाननिधीचे भुजंग विषयदरीचे वाघ भजन मार्गीचे मांग मारक जे. हे विकार इतके घातक आहेत माईबाप. पण 2 पुरुषांना हे विकार शिवलेच नाहीत. एक शुकदेवजी आणि दुसरे हनुमानजी. माईबाप दुसरे हनुमानजी. याला हा विकार शिवलाच नाही, कधीच नाही. त्याचं वर्णन आलंय. खेळिया माझी खेळिया माझे खेळिया माझे आनंद मिळतो रे. असा चांगला मृदंगाचार्य असला. कधी कधी लई डपडी भेटतात. परवा एक जण एकच बोल पाठवता त्याचा गंपांग सुतार गंपांग सुतार. मी म्हणलं तुझा गणपा सुतार कधी बंद व्हायचा. म्हातारं होत न्यायला कळलं काय करत. जीवनात असं तडजोडीने जीवन जगावं लागतं. देवमत चांगले आहेत, खंडोबा चांगला आहे, देवी चांगली. त्याची गाणी दलिंदर येतो. ह्या लोकांनी लिहिलेली गाणी भंगार छापलेली. देवाचा काय दोष आहे त्यात. काय बाईला श्वासाना गारवा, स्वेटर घालायचा बाईने, नाही तर शेकायचं मळाव जाऊन. खंडोबाच देव धनगरवाड्यात घुसला. त्याला काय राजवाड्यात रोग आलता का घुसायला. त्या चाट्या लोकांनी काढलेल्या कल्पना आहेत ह्या. मला हनुमानजी आवडतं. त्याचं वर्णन असं आहे. मनोजवम मारुत तुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमताम वरिष्ठम वातात्मजम वानरयुत मुख्यम श्रीराम दूतम शरणं प्रपद्ये. मनोजव मनावर विजय, बुद्धीमध्ये वरिष्ठ. असा बुद्धिमान दुसरा कोणी नाही. लक्ष्मणाच्या छातीत बाण लागला, बेशुद्ध पडला लक्ष्मण. रामप्रभूने मांडी दिली डोक्याखाली. 10 मोकलून रडला राम.
लक्ष्मण बेशुद्ध झाल्यावर कोमात गेल्यावर राम रडला, वानर रडली, नळ नीळ जामवंत अंगद सुग्रीव वगैरे हे काही मोठे असते, सगळी रडली. पण 2 माणसं रडलीच नाही. एक हनुमानजी आणि दुसरा बिभीषण, ही 2 रडली नाही. ते रामप्रभूजवळ गेली आणि हात जोडलं, प्रभू रडल्याने लक्ष्मण सावध होईल का? कुठला तरी औषधोपचार करणारा वैद्य बघा. ते म्हणले मला काही सुचत नाही, बंधू प्रेमाने मी वेडा झालोय. ते म्हणले, बिभीषण म्हणला मला माहीत आहे, लंकेत एक डॉक्टर आहे सुसेन नावाचं, त्याला जर घेऊन आलात तर तो शस्त्रक्रिया करेल लक्ष्मणाच्या छातीवर बाण लागलेल्या जागेवर आणि लक्ष्मण सावध होईल. पण तो सुसेन वैद्य आणायला कोण जाईल? कुठं राहतो तो? लंका रावणाच्या ताब्यात आहे, आपण कसा प्रवेश करणार? ते म्हणले एकच पठ्ठा आहे आणि त्याचं नाव हनुमान म्हटलं. दुसरा पठ्ठा नाही, त्याचं नाव हनुमान. सगळ्यांनी हनुमंताची प्रार्थना केली. जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपिसा देव लोक उजागर, रामदूता तुलित बलधामा, अंजनी पुत्र पवन सुत नामा, महावीर विक्रम बजरंगी, कुमति निवार सुमति के संगी, कंचन बरन विराज सुवेशा, कानन कुंडल कुंचित केसा. जय 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 हनुमान गुसाई, कृपा करो गुरुदेव तिना, जो सतवार पाठ कर कोई, छुटी बंदी महासुख. भीम रूपी महारुद्रा, वज्र हनुमान मारुती, वनारी अंजनी सुता, रामदूता प्रभंजन. हनुमंताची प्रार्थना केली. ते म्हणलं काम सांगा. ते म्हणले लंकेत जाऊन सुसेन नावाच्या डॉक्टरला आणायचे. ठीक आहे म्हणला, रामप्रभूचं कार्य. मग रामप्रभूच्या पायाला स्पर्श केला, नमन केलं आणि जय श्रीराम म्हणून जे उड्डाण केलं, ती उडी सुसेनाच्या दारातच डॉक्टरची. आता हनुमंतरायाची उडी, आपली उडी पडल्यावर काडी मोडा ना, जमीन हादरली भूकंपासारखं, खिडक्याची तावदानं फुटली, उतरंडी ढासळल्या, कित्येक गडी खाटावून खाली पडलं आणि दारात काय पडलं म्हणून सुसेन बघायला आला. दरवाजा उघडून ते हनुमंतराय उभा होता गदा खांद्यावर. ते म्हणले आपण कोण? सुसेनाने विचार. म्हणला मागल्या 4-2 महिन्यात आलो होतो, अशोकवन म्या उपाटलं, अखया म्या मारला, इंद्रजिताचा पराभव ह्या गड्याने केला, रावणाची दाढी माझ्यामुळं जळाली, लंकेला आग ह्या गड्याने लावली. ते सुसेन म्हणला पण म्या काय केलंय? तो माझ्याकडं आला, म्या तुझं काय केलंय? ते म्हणले तुला नेहायला आलोय. ते म्हणले यम आला असता तरी परवडला असता, पण तू नको होता यार. कशासाठी? म्हणले लक्ष्मणाच्या छातीत बाण लागलाय, त्याच्यावर औषध उपचार करण्यासाठी. कोण लक्ष्मण? सुसेन म्हटलं रामाचा भाऊ. कोण राम? रावणाचा विरोधक. म्हणले मग येत नाही. ते म्हणले का? मी रावणाचा स्पेशल डॉक्टर आहे म्हटलं, त्यांच्या विरोधकासाठी येत नाही. त्याच्यावर हनुमान हसले. ते म्हणले डॉक्टरने असं नाही मानायचं की मी राष्ट्रवादीचा आणि भाजपला नाही टोचायचो आणि मी शिवसेनेचा मनसेकडं नाही पाहायचं. डॉक्टरला जात पात वैर काही नाही, यावं लागेल. तो म्हणला नाही यायचं. यावं लागेल. ते म्हणला नाही यायचं. मग हनुमंतरायाचा आवाज वाढला, मग मला तुला न्यावं लागेल म्हणल्यावर घरात पळाला आणि आतून कडी लावली सुसेनाने. हनुमंतराय हसले त्याच्या प्रयत्नाला पाहून. ते म्हटले आता तर कुकर सकट भात. शेपटानीच 2 येडं घराला घातलं, अख्खं घरच उपाटलं आणि रामप्रभू पुढं आणून सोयळा चढावा मांडलं. राम वानर हसली. म्हणले मारुती बावळत आहे, डॉक्टरला आणायचं तर घर कशाला आणलं? बिभीषण म्हणला हनुमंतानी केलं ते बरोबर आहे. सुसेन नावाचा डॉक्टर इतका चालबाज आहे, तो एकटा आणला असता
तर तपासायचं सामान घरी राहिले म्हणलं असतं. डॉक्टर आणला पण दवाखान्यासकटच पेशंट पुशी म्हणून गावोगाव ज्याची मंदिर आहेत ते माझे हनुमान मायबाप, ते बुद्धीत त्याच्या इतकं विलक्षण कोणीच नाही मायबाप. म्हणून हनुमंताची सेवा करा. लग्न होईपर्यंत हनुमंतरायाची सेवा करायची. हा, तुझ्यासारखंच जीवन मला लग्न होईपर्यंत, आणि लग्न झाल्यावर पुढं रामाचा आदर्श घ्यायचा. एक पत्नी, एक वचनी, एक बाणी. मग येडसो होत नाही, कर्क होत नाही, वाटलो होत नाही. हे दोन देवता मानायच्या. लग्नाच्या आधी हनुमान आणि लग्न झाल्यावर राम. बस सुखी संसाराचं सगळ्यात मोठं सूत्र आहे विठोबा. चरण ऐसा जाचा अनुभव, ऐसा जाचा अनुभव, ऐसा महापुरुषाचं, अशा भक्त राजाचं दर्शन झालं तर पाप नष्ट होतं, नाहीसं होतं. पाप ताप निघून जातं, दैन्य राहत नाही. फक्त साधूचं दर्शन होण्यासाठी आपल्याकडं अगोदर पुण्य असावं लागतं. पुण्य असल्याशिवाय साधूचं दर्शन नाही होत. महाराजांची तशी गोड प्रमाण आहेत. पुण्य फळले बहुता दिवस, पुण्य
आधी भेटले माझ तू भरपूर सुंदर वाजवलंस. एक तुझ्यासाठी सूचना नाही म्हण, आपल्या प्रेमाचं बोल. बाप्पूचं नाव घेऊन थाप टाकायची. कोण बाप्पू? शंकर बाप्पू आपेगावकर. बोट टाकून वाजवणारी जगात सगळीच. पण बाप्पूने असा पकवाजाला हात लावला आणि महाग वळला तरी पंग वाजायचा. तो राष्ट्रपती पदक विजेता पहिला मृदंगाचार्य कोण झाला असेल तर शंकर बाप्पू आपेगावकर. घेता सज्जनाची नावे, पुण्यही मिळतं आणि मोठ्यांचा आदरही राखला जातो. कधी मोठ्यांच्याबद्दल फार नम्रपणे जीवन जगायचं. संतांना आदरार्थी बोलायचं. देवाला इकेरी बोललं तरी चालेल, पण संतांना नाही. देवाला म्हटलं जातं माझ्या विठोबाचा, इकेरी भाषा आहे. पण संत ते माझे संत मायबाप कृपावंत, इथं आदराची भाषा आहे. पण संतांच्या आणि भगवंताच्या बाबतीत वेगळेपण असतं. हे ज्या साधू संतांनी शिकवलं त्यांचं एक वेळ प्रेमाने भजन ज्ञानेश्वर. जय जय महाराज शेवटच्या चरणात तुका माने वेद वेद, तुका माने वेद वेद,
आला बेटा शेवटला घाबरायचं नसतं शेवटला काही नाही आठवलं कोणचा राग तरी कशी नशिबाने थट्टा केली ही गाणं आठवली तरी बा ती भैरवीतलंच आहे जे चांगलं आहे त्यातलं घ्यायचं सगळ्यालाच तर काळजात घुसलेल्यातली गाणी ऐकायला मिळतात असं काही नाही चांगलं ऐकत जाऊ चांगलं पाहत जाऊ म्हणून उरलेली 10-5 मिनटं मी आता 5 मिनटं माझ्या आया बहिणीसाठी बोलतो मुलींना सुंदर शिक्षण द्या सगळ्या मुली IAS होऊ द्या कोणी डॉक्टर कोणी वकील इंजिनियर सकस आहार द्या त्या मुलीला बदाम पिस्ते अक्रोड काजू द्राक्षे सफरचंद केळी नारळ अंजीर सगळी फ्रूट जेवढं असेल तेवढं खाऊ घालत जा मुलीला कडधान्य मोड आलेली धान्य त्यांच्या आहारात द्या पालेभाज्या द्या ज्याच्यात भरपूर कॅलरी आणि व्हिटॅमिन्स आहेत असा आहार द्या मुली तब्येतीने तगड्या झाल्या पाहिजेत माईबाप जमला तर जुडो कराट्याचे क्लास द्या मुलींना आपली मुलगी इतकी सक्षम पाहिजे सक्षम ती शारीरिक मानसिक बौद्धिक दृष्ट्या ताकदवार पाहिजे मुलगी का आपली मुलगी शाळेतून हायस्कूल कॉलेजमधून एकटी दुकटी यायची रानावनातून एकटी दुकटी यायची कोणत्या क्षणी कोणता प्रसंग येईल नाही सांगता येत ती मुलगी इतकी ताकदवान पाहिजे की कुणी वाकड्या नजरेने बघितलं तर एका बुक्कीत त्याचं नाशिक त्रिंबकला गेलं पाहिजे मायबाप इतक्या तगड्या मुलीची गरज आहे आता आणि आपली मुलगी नांदायला जरी गेली सकाळी एकदा सासूकडं बघितलं तिने संध्याकाळपर्यंत कोपरा सोडा नाही पाहिजे म्हातारी ही पेडगावची मुलगी नादे लागायला नको म्हणलं पाहिजे इतक्या दणकट आणि ताकदवान बुद्धिमान मुली ज्या राष्ट्रात जन्माला येतील ते राष्ट्र जगातली महासत्ता झाल्याशिवाय राहायचं नाही मायबाप महासत्ता झाल्याशिवाय राहायचं मुलींना भरपूर जपा पोरांपेक्षा जपा पोरं बिघडतात वाटोळं करतात मग अशा मुली ज्या गावात आहे तिथं कधी बदलापूर व्हायचं नाही कोपर्डी व्हायचं नाही तिकडं कधी पश्चिम बंगाल होणार नाही बिहार व्हायचं नाही माईबाप म्हणून मुलींच्या बाबतीत अतिशय दक्ष आपली शान आपली संस्कृती आपलं शील आपली कुलीनता ही मुलींवर आपल्या कुळावर मुलींवर अवलंबित आहे ती शान मान कुलीनता टिकवायची आपल्याला तो संस्कार आपल्याला टिकवायचा त्या संस्काराने जगायचे आपल्याला माईबाप नाही जगता आलं तर काही नाही फार सुंदर आहे जीवन संस्काराने कळतं आम्हाला एखाद्याच्या घरी गेलो आज आम्ही भोसले साहेबांच्या घरी जेवायला गेलो होतो भोसलेच ना कोसले कोष्टे कोसले कौशल्य कोसले 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 हा कोसले साहेबांच्या तिथं गेलं मला नीट काय ते ऐकायला नाही तुम्ही माईक पुढून मोठ्याने आरळता तुमचं मला कळलं ना माझं तुमच्या ध्यानात आहे ना हाय जेवण साधा असावं पण ते किती प्रकाराने करावं हे खरं गाव आपलं भाग्यवान आहे खे बस लयच पक्वान्न वगैरे असं काही भाग नसतो जेवणात फक्त त्याच्या पाठीमागं वाढण्याचं प्रेम किती आहे देवाला तेवढंच आवडतं मायबाप प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेमे विन नाही समाधान प्रेम भातुके पाठवा प्रेमच देवाचं देण आहे म्हणून अतिशय समाधान वाटलं आल्यापासून मी चांगल्या शक्तीत संपन्न भाग आहे कोणत्या गोष्टीची उणीव नाही फक्त आपण आपलं चारित्र्य आपण आपले संस्कार आपण आपल्या पारंपरिक ज्या कथा आहेत व्यथा आहेत त्या सगळ्या समजून घेऊन
जीवन जगा, ह्याच संदेश आहे. आपल्याला द्यायला काय? आपण आम्हाला प्रेमाने बोलवलं, आम्ही वेळेत आलो. आल्यापासून एकदम समाधानाचं वातावरण मला लाभलं. जरी वयस्कर असलो मी तरी माझी बुद्धी शाबीद आहे, माझी सायकोलॉजी पक्की आहे. मी दिसायला असा जरी असलो तरी फिलॉसॉफीचा गडी. रोज सॉक्रेटिस, प्लॅटो, स्पेन्सर, लेनिन, कार्ल मार्क्स, डार्विन, आईन्स्टाईन, शेक्सपियर सांगणारा महाराज आहे. हे काही असं सामान्य माणसाला सामान्य पद्धतीनेच पटवावं लागतं, त्यांच्यापर्यंत आपलं ज्ञान जावं, हा विचार घेऊन आम्ही आमचं जीवन जगत असतो मायबाप. आपल्या सगळ्यांना धन्यवाद. माझ्या गुणीजन टाळकर यांच्या पायावर या वारकरी संतांच्या मस्तक हे पायावर तुमच्या सर्वांच्या मृदंगाचार्य विनयकरी चोपदार सगळ्यांना धन्यवाद देतो. आपल्याला द्यायला काय माझ्याकडे? एक दोहा जाता जाता, दिल किसी से देना नहीं, दिल किसी से देना नहीं, दिल से देना दिल, नहीं मिला तो नहीं मिला पर कम दिल से मत मिल. वाह वाह. हे विठ्ठल बसा.